हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये देखील आपण दैनंदिन जीवनामध्ये जी काही मराठीतून वाक्य बोलत असतो तीच वाक्य मग इंग्रजीतून कशी बोलायची, म्हणजेच त्या वाक्यांचे इंग्रजीमध्ये त्याच्या काळानुसार आणि इंग्रजीतून त्याच्या रचनेनुसार ट्रान्सलेशन कसे करायचे ते समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर आता इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. बघा, एखाद्याने एखादी गोष्ट आपल्या अपेक्षेच्या विरुद्ध केली किंवा आपल्याला तशी अपेक्षा नसते बऱ्याच वेळेला, तर आपण अशा वेळेला असे सेंटेन्स बोलत असतो, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मग आता सर्वात आधी जेव्हा आपण एखाद्या मराठी वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करतो तेव्हा सर्वात आधी आपण काय करत असतो की त्या मराठी वाक्यातील काळ आपल्याला ओळखता आला पाहिजे. आता इथे बघा, हे जे आहे सेंटेन्स, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आता नव्हती किंवा नाही असं जर वाक्याच्या शेवटी असलं तर ते वाक्य कोणत्या प्रकारचं असतं? नकारार्थी प्रकारचं वाक्य असतं. म्हणजेच एक होकारार्थी वाक्य आणि एक नकारार्थी वाक्य, अशा वाक्याचे दोन प्रकार. तर त्यापैकी हे नकारार्थी वाक्य आहे. त्याचप्रमाणे अपेक्षा नव्हती म्हणजे एखाद्याकडून ती कृती होऊन गेलेली आहे, म्हणजेच याचा अर्थ भूतकाळात होऊन गेलेली आहे. म्हणजेच हा जो काळ आहे किंवा हे जे वाक्य आहे ते साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे. मग आता हे वाक्य जेव्हा आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू किंवा रूपांतरित करू तेव्हा त्याचे स्ट्रक्चर कसं येईल ते सर्वात आधी मी लिहून घेणार आहे. तर सर्वात आधी आपण काय करत असतो, इंग्रजी वाक्यामध्ये सर्वात आधी आपण कर्ता घेत असतो. मराठी वाक्यातसुद्धा इथे कर्ताच आलेला आहे आणि इंग्रजीमध्ये सब्जेक्ट, कर्त्याला काय म्हणतात? सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय? मराठीतून कर्ता. त्यानंतर आता हे निगेटिव्ह वाक्य आहे, म्हणजेच नकारार्थी वाक्य आहे. तर नकारार्थी वाक्यात आपण नॉटचा उपयोग करत असतो. पण आता कर्त्यानंतर लगेच आपल्याला नॉट घेता येणार नाही. तर त्यासाठी काय करायचं असते की हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातील आहे? भूतकाळातील आहे. मग भूतकाळातील जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते क्रियापदानंतर आपण नॉट वापरत असतो. म्हणजेच भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे? डिड. आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे नॉट. म्हणजेच काय झालं? डिड नॉट. त्यानंतर आपण काय घेत असतो? क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच V1 फॉर्म. आणि सर्वात शेवटी मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच काय? तर कर्म. म्हणजेच इंग्रजीमध्ये जेव्हा आपण हे मराठी वाक्य ट्रान्सलेट करू तेव्हा या प्रकारे तुम्ही त्याचं स्ट्रक्चर घ्यायला पाहिजे. बघा आता, मग सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे? मला. मलासाठी आपण मी, मला यासाठी आपण इंग्रजीतून आय हा शब्द वापरतो, म्हणून तो सर्वात आधी आपण कर्ता घेतला, आय. त्यानंतर आपण घेणार आहोत डिड नॉट. आता असं डिड नॉट न घेता स्पोकन इंग्लिशमध्ये डिडंट असं वापरलं पाहिजे, म्हणून आपण इथे त्याचं संक्षिप्त रूप काय घेणार आहोत? आय डिडंट. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? क्रियापद. क्रियापद कोणतं आहे मग यातलं मराठी वाक्यातलं? अपेक्षा असणे. अपेक्षा, त्यासाठी इंग्रजीमध्ये आपण शब्द वापरतो एक्सपेक्ट. म्हणून आपण यानंतर काय घेणार आहोत? क्रियापद घेणार आहोत, ते सुद्धा त्याच्या मूळ रूपात बेस फॉर्ममध्ये. म्हणून आपण इथे घेणार आहोत एक्सपेक्ट, EXPECT. एक्सपेक्ट म्हणजेच काय? अपेक्षा असणे. आय डिडंट एक्सपेक्ट म्हणजेच मी किंवा माझी किंवा मला अपेक्षा नव्हती. काय अपेक्षा नव्हती? ही अपेक्षा नव्हती. मग हीसाठी आपण काय वापरणार आहोत इथे? धिस. हा, ही, हे, त्यासाठी आपण धिस वापरतो इंग्रजीमध्ये. त्यानंतर ऑब्जेक्ट का आहे? तुमच्याकडून. आता तुमच्याकडून म्हणजेच फ्रॉम यू. आता जेव्हा अशा प्रकारे मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्याकडून म्हणजेच हे तुमच्या आणि कडून हे दोन शब्द इथे आलेले आहेत, तेव्हा सर्वात अशा प्रकारचे जेव्हा दोन शब्द एकत्र आलेले असतात तेव्हा आपण काय करत असतो की 2 नंबरचा जो शब्द असतो त्याच्यासाठी इंग्रजी शब्द आधी आपण लिहून घेतो, म्हणजेच फ्रॉम. आणि नंतर आपण तुमच्या किंवा तुझ्या, म्हणून आपण इथे काय लिहिलं आहे त्यासाठी इंग्रजी शब्द यू. फ्रॉम यू म्हणजेच काय? तुमच्याकडून किंवा तुझ्याकडून असं जरी असलं तरी आपण हेच वापरत असतो. म्हणजेच काय झालं हे वाक्य? आय डिडंट एक्सपेक्ट धिस फ्रॉम यू. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, मी ते तुझ्यासाठी केले. बघा आता सर्वात आधी मग हा काळ कोणता आहे? मी ते तुझ्यासाठी केले. ले हा अक्षर, ले हे अक्षर इथे
क्रियापदाचं शेवटचं अक्षर आहे. म्हणजे जेव्हा ल, ला, ली, ले, लो अशा प्रकारचं जर अक्षर क्रियापदाचं शेवटचं अक्षर असेल तर त्यावेळेला तो भूतकाळ असतो. हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते. मग आता हे वाक्य कोणत्या काळातलं आहे? म्हणजे साध्या भूतकाळातलं वाक्य आहे आणि होकारार्थी वाक्य आहे. वरतीसुद्धा हे भूतकाळातलंच वाक्य होतं पण नकारार्थी वाक्य होतं. हे सुद्धा कोणत्या काळातलं वाक्य आहे? तर भूतकाळातलं वाक्य आहे. मग आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे? सर्वात आधी तर आपण इथे सुद्धा सब्जेक्टच घेणार आहोत. सब्जेक्ट म्हणजेच काय? कर्ता. त्यानंतर आपण घेणार आहोत V2 फॉर्म म्हणजेच काय? क्रियापदाचे दुसरे रूप. व्ही हे कशासाठी असते? तर वर्ब. वर्ब म्हणजेच क्रियापद, म्हणून इथे वर्बचं दुसरा फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजेच V2 फॉर्म. त्यानंतर आपण घेत असतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच काय? तर कर्म. म्हणजेच अशा प्रकारे इंग्रजीमध्ये ह्या वाक्याची रचना इंग्रजीमध्ये अशा प्रकारे येणार आहे. मग आता सर्वात आधी तर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे? मी. म्हणून आपण काय करणार आहोत? मीसाठी इंग्रजी शब्द आय. त्यानंतर आपल्याला क्रियापद बघायचं आहे. क्रियापद कोणतं आहे? केले. म्हणजेच मूळ क्रियापद आहे करणे. मग करणेसाठी आपण डू हा शब्द इंग्रजीत वापरतो. डू म्हणजे करणे, तो V1 फॉर्म आहे. मग आपल्याला इथे कोणता फॉर्म घ्यायचा आहे? V2 फॉर्म घ्यायचा आहे. मग डूचा V2 फॉर्म किंवा पास्ट फॉर्म काय असतो? डिड. आय डिड. डिड इट. मी ते केले. याचा अर्थ काय झाला? मी ते केले. कोणासाठी केले? तुझ्यासाठी केले. म्हणजेच ऑब्जेक्ट का आहे? कर्म का आहे? कोणासाठी केले असं जर विचारलं आपण तर आपल्याला कर्म मिळालं, ऑब्जेक्ट मिळाला. कोणासाठी केले? तुझ्यासाठी केले. म्हणून आता तुझ्यासाठी म्हणजेच फॉर यू. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. मी ते तुझ्यासाठी केले. आय डिड इट फॉर यू. बघा आता हा सुद्धा भूतकाळाचं आहे. साध्या भूतकाळातलंच वाक्य आहे, होकारार्थी वाक्य आहे. आणि वर जे सेंटेन्स आहे बघा, हे जे सेंटेन्स आहे ते सुद्धा साध्या भूतकाळातलंच आहे पण नकारार्थी वाक्य आहे. तर आपण तुम्हाला माहिती असेल की भूतकाळामध्ये क्रियापदाचं कोणतं रूप वापरलं जाते? दुसरं रूप वापरलं जाते म्हणजेच V2 फॉर्म वापरला जातो होकारार्थी वाक्यात. आणि नकारार्थी वाक्यात आपण कोणता फॉर्म वापरला आहे? भूतकाळ जरी असला तरी V1 फॉर्म वापरला आहे. का वापरला आहे? कारण इथे डीड हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं की नकारार्थी वाक्यात आपण डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं, त्यामुळे इथे क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच V1 फॉर्म आलेलं आहे. आणि होकारार्थी वाक्यामध्ये इथे V2 फॉर्म आपण वापरत असतो. हा फरक तुम्ही लक्षात ठेवायचा. भूतकाळ आहे म्हणून इथे V2 फॉर्म वापरायचा नाही, म्हणजेच भूतकाळी रूप वापरायचं नाही क्रियापदाचं, नाही तर ते वाक्य चुकीचं होईल. आता नेक्स्ट बघा, तो नुकताच निघून गेला आहे. बघा आता हे वाक्य आधी कोणत्या काळातलं आहे ते बघायचं. आता इथे शेवटचं जे क्रियापद आहे ते काय आहे? म्हणजेच हा वर्तमान काळ आहे. आहेवरून तुम्हाला लगेच कळते की म्हणजे हा वर्तमान काळ आहे. पण इथे त्याआधीचा जो शब्द आहे तो पण बघायचा. निघून गेला आहे म्हणजेच तो त्याची जी निघण्याची क्रिया आहे, जाण्याची क्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. म्हणजेच हे जे वाक्य आहे ते पूर्ण वर्तमान काळातलं आहे. निघून गेला आहे, नुसतं आहे म्हणजेच वर्तमान काळ आहे असं नाही बघायचं. तर निघून गेला आहे इथे काय वाक्यात दिलेला आहे शब्द तो पण बघायचा. गेला आहे म्हणजेच हे जे वाक्य आहे ते पूर्ण वर्तमान काळातलं आहे. मग आता पूर्ण वर्तमान काळामध्ये इंग्रजीत याची रचना कशी येणार आहे ते सर्वात आधी आपण समजून घेऊ. तर सर्वात आधी मग आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर पूर्ण काळामध्ये आपण पूर्ण वर्तमान काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणते वापरत असतो? हॅव किंवा हॅज. हॅव किंवा हॅज हे दोघंपैकी एक वापरायचं असते. मग ते कशावरून ठरत असते? तर कर्त्यावरून. मराठी वाक्यातला कर्ता कोणता आहे आणि त्यासाठी मग इंग्रजी शब्द जो येईल मग त्याच्यानंतर आपण हॅव वापरतो का हॅज वापरतो, यावरून मग ते ठरत असते की कोणतं वापरायचं सहाय्यकारी क्रियापद, हॅव का हॅज. त्यानंतर आता पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जाते. बघा हे लक्षात ठेवायचं. पूर्ण काळ, मग तो वर्तमान काळ असो, भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो, पूर्ण काळ तिघं काळांपैकी कोणताही जर असला तर कोणतं क्रियापदाचं रूप वापरलं जाते? तर तिसरं रूप वापरलं जाते. हे लक्षात ठेवायचं. आता इथे पूर्ण वर्तमान काळामध्ये या प्रकारे इथे रचना आलेली आहे क्रियापदाचे तिसरं रूप. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचं आहे
ऑब्जेक्ट म्हणजेच काय, तर कर्म. बघा आता या स्ट्रक्चरनुसार, या रचनेनुसार आता आपण ह्या मराठी वाक्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन करू. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे, तो. मग तोसाठी आपण इंग्रजीत ही वापरतो, हे माहितीच असेल तुम्हाला. नंतर ही नंतर एकवचनी कर्ता आहे, मग त्यासाठी ही नंतर आपण कोणतं वापरतो, सहाय्यकारी क्रियापद हॅज वापरतो. ही हॅज. नंतर आपल्याला घ्यायचं आहे V3 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप. आता निघून जाणे म्हणजेच लीव, हे मूळ क्रियापद. निघणे म्हणजेच निघणे हे मूळ क्रियापद आहे आणि आपल्याला त्याचा मग V3 फॉर्म घ्यायचा आहे त्या क्रियापदाचा, तो आहे लेफ्ट. निघून गेला या अर्थाने लेफ्ट. आता त्याआधी एक शब्द इथे आलेला आहे की नुकताच निघून गेला. मग नुकताच यासाठी आपण इथे शब्द वापरणार आहोत जस्ट. ही हॅज जस्ट आणि क्रियापदाचे तिसरे रूप लेफ्ट. ही हॅज जस्ट लेफ्ट. बघा ऑब्जेक्ट नाही आहे म्हणून आपण इथे ही हॅज जस्ट लेफ्ट इथपर्यंत आलेला आहे. ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म इथे नाही आहे. तो नुकताच निघून गेलेला आहे. ही हॅज जस्ट लेफ्ट. अशा प्रकारे मग हे वाक्य इंग्रजीत तिथे ट्रान्सलेट झालेलं आहे. आता नेक्स्ट बघा, आपण पुन्हा कधी भेटू किंवा आपण पुन्हा कधी भेटणार. बघा आता हे जे वाक्य आहे ते सर्वात आधी कोणत्या काळातलं आहे, कधी भेटू, भेटणार म्हणजे भविष्यामध्ये. भविष्यातील हा प्रश्न आहे ना, भविष्याविषयी की कधी भेटू, कधी भेटणार. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो भविष्यकाळातील प्रश्न आहे. भविष्यकाळातील हा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे बघा इथे हे कधी हा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे. म्हणजेच याचाच अर्थ हा WH टाईपचा प्रश्न आहे. WH टाईप म्हणजेच कसं की इंग्रजीत जे काही WH वर्ड असतात, प्रश्नार्थक शब्द असतात इंग्रजीत, हाऊ, व्हॉट, व्हेन, व्हेअर, अशा प्रकारच्या प्रश्नार्थक शब्दांनी मग या अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात होत असते. म्हणजेच हा कधीसाठी इंग्रजीमध्ये आपण कोणता शब्द वापरतो, प्रश्नार्थक शब्द व्हेन वापरतो. म्हणजेच अशा प्रकारच्या प्रश्नार्थक शब्दांनी या प्रश्नांची सुरुवात होत असते. मग आता सर्वात आधी आपण त्याचं स्ट्रक्चर म्हणजेच रचना लिहून घेऊ. तर सर्वात आधी तर मी काय सांगितलं तुम्हाला की प्रश्नार्थक शब्द येईल म्हणजेच WH वर्ड. बघा प्रश्नार्थक शब्दाने सुरुवात होईल याची. आता हा भविष्यकाळ आहे म्हणजेच आपण सहाय्यकारी क्रियापद भविष्यकाळातलंच वापरणार आहोत. म्हणजेच आपण इथे वापरणार आहोत भविष्यकाळात सहाय्यकारी क्रियापद विल. त्यानंतर घेतला जातो सब्जेक्ट म्हणजेच काय, मराठीत कर्ता. त्यानंतर घेतला ते क्रियापदाचे पहिले रूप आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट घेतला ते म्हणजेच काय, कर्म. आणि मग त्यानंतर क्वेश्चन मार्क म्हणजेच काय, प्रश्नचिन्ह. बघा अशा प्रकारे ह्या वाक्याची रचना येणार आहे इंग्रजीमध्ये. मग आता या रचनेनुसार आपण याचे इंग्रजी ट्रान्सलेशन करू. मग आता WH वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द इथे मराठीत कोणता आहे, कधी. मग कधीसाठी आपण इंग्रजीत कोणता शब्द वापरतो, व्हेन. मग तो घ्यायचा व्हेन. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं विल. त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे इथे ते बघायचं. कर्ता आहे आपण. मग त्यासाठी वी, वेन, विल, वी. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, क्रियापदाचे पहिले रूप. क्रियापद आहे भेटू किंवा भेटणार म्हणजेच भेटणे हे मूळ क्रियापद आहे. त्याचं आपल्याला काय घ्यायचं आहे, पहिलं रूपच घ्यायचं आहे. म्हणून आपण इथे घेणार आहोत मीट, पहिलं रूपच, V1 फॉर्मच. वेन, विल, वी, मीट. आणि ऑब्जेक्ट तर नाही आहे पण हा एक शब्द राहिलेला इथे पुन्हा. मग पुन्हा त्यासाठी आपण अगेन हा शब्द इंग्रजीत वापरतो, तो इथे लिहायचा आहे. शेवटी द्यायचा आहे क्वेश्चन मार्क. बघा अगदी स्ट्रक्चरनुसार. हे स्ट्रक्चर जर तुम्हाला माहिती असलं की साध्या भविष्यकाळामध्ये WH टाईपचे जे प्रश्न असतात त्याचं स्ट्रक्चर कसं असते हे जर तुम्हाला माहिती असलं तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मग प्रश्नाचं अशा प्रकारे इंग्रजी ट्रान्सलेशन करू शकाल सहजरित्या. बघा मग वेन, विल, वी मीट अगेन, आपण पुन्हा कधी भेटू किंवा आपण पुन्हा कधी भेटणार, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या जीवनातील काही मराठी वाक्ये घेतली आणि त्या मराठी वाक्यांचे त्याच्या काळानुसार आणि त्याच्या इंग्रजीत त्याची रचना कशी असेल त्या रचनेनुसार त्याचे ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये करायला शिकलो. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअरसुद्धा करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा.
थँक्यू.